तो सरकारकडे आहे. आम्ही सगळ्यात जास्त डेटा कन्झ्युम करणारे आणि डेटा निर्माण करणारे लोक आहोत. त्याच्यामुळे या सगळ्या आमच्या ॲबिलिटीला लिव्हरेज करणं, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला लिव्हरेज करणं, अशा प्रकारच्या अनेक गोष्टींना आपण त्या ठिकाणी एकत्रित केलं आणि एक आपण इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल तयार केली होती. त्या काउन्सिलने आपल्याला एक पुढच्या 5-7 वर्षाचा प्रोग्राम दिलेला आहे की ज्या प्रोग्रामच्या आधारावर आपण आपला ग्रोथ रेट हा ॲक्सिलरेट करू शकतो आणि त्यातनं आपण व्हॅल्यूज ज्या आहेत त्या क्रिएट करू शकतो. आज आपण जर विचार केला तर आजच्याही म्हणजे बिझनेस युज्युअल ज्याला म्हणतो त्या बिझनेस युज्युअलने देखील महाराष्ट्रात 2032 साली $1 ट्रिलियन इकॉनॉमी होईलच. कारण आपण मागच्या वर्षी $500 बिलियन मार्क पार केलेला आहे. पण आपण जर प्रयत्न केला तर 2028 साली, 2029 साली, 2030 साली वी कॅन बिकम $1 ट्रिलियन इकॉनॉमी. त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की पहिली सबनॅशनल $1 ट्रिलियन इकॉनॉमी हा महाराष्ट्र झाला पाहिजे. आणि महाराष्ट्र याकरता की इतर राज्य आपल्यापेक्षा बरेच मागे आहेत, म्हणजे त्यांना अजून आपल्याला कॅचअप करायला भरपूर वेळ आहे साईज ऑफ द इकॉनॉमीमध्ये. आणि म्हणून महाराष्ट्रच हे करू शकतो आणि त्या दृष्टीने आपला प्रयत्न आहे. आणि अनेक वेळा लोकांना असा प्रश्न पडतो की ठीक आहे साईज मोठा झाल्याने काय होणार आहे. तर आज आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात सगळी युवा शक्ती आहे. वी आर अ युथफुल नेशन. इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे युवा आहेत, त्यांना आपण ह्युमन रिसोर्स म्हणून वापरतोय, मानव संसाधनात आपण त्यांना विकसित करतोय. अर्थव्यवस्थेचा विस्तार हा संधी तयार करणारा असतो. जेव्हा अर्थव्यवस्था विस्तारित होते त्यातनं अपॉर्च्युनिटीज तयार होतात, सगळ्या क्षेत्रात तयार होतात. आज जर या आपल्या समजा आपण चांगल्या इन्स्टिट्यूशन्स उभ्या केल्या, चांगले त्यांना शिकवण दिली, पण अपॉर्च्युनिटीजच नसतील तर वेस्टफुल अशा प्रकारचं मानव संसाधन तयार होईल. त्यामुळे ती लायबिलिटी न तयार होता ती एक कॉन्ट्रीब्यूट करणारं ह्युमन रिसोर्स आपल्याला कसा तयार करता येईल या दृष्टीनं हे $1 ट्रिलियन विचार आपण केला आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की जी गती आपण पकडलेली आहे ती गती आपण योग्य प्रकारे सस्टेन करू शकलो तर विल बिकम द फर्स्ट $1 ट्रिलियन इकॉनॉमी. सर, यातला माझा जो एक मुद्दा सुटून जातो तो असा की ह्यासाठी ऍडमिनिस्ट्रेशनला कशा पद्धतीने तुम्ही, कारण ती एक व्यवस्था आहे की जी 50, 60, 70 वर्ष अस्तित्वात आहे, त्यांना विशिष्ट पद्धतीनंच काम करायची सवय आहे. तुम्हाला $1 ट्रिलियन उद्देश आहे, पण मला माहिती आहे की माझी रिटायरमेंट 60च आहे, तर मी कशाला तुमच्यासाठी धावू. तर ह्या ऍडमिनिस्ट्रेशनला तुम्ही कशा पद्धतीने स्पीडअप कराल. नाही, मुळातच माझं मत असं आहे की ॲडमिनिस्ट्रेशन किंवा टेक्नॉलॉजी या दोन्ही गोष्टी या घोड्यासारख्या आहेत. जो घोडेस्वार असतो त्याने मान ठोकायची आणि त्याला गती द्यायची. त्याच्यामध्ये क्षमता असेल तर ॲडमिनिस्ट्रेशन नीट चालतं. जसं अनेक वेळा लोक टेक्नॉलॉजीला घाबरतात. मी नेहमी सांगतो की टेक्नॉलॉजी घोड्यासारखी आहे, त्याच्यावर बसलं की त्याचा उपयोग तुम्ही करू शकला. अलीकडच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बद्दल खूप चर्चा होते आणि लोक म्हणतात की AI मुळे अनेक अडचणी येतील, अनेक निगेटिव्ह डिस्ट्रप्शन्स देखील येऊ शकतात. पण त्याचा पॉझिटिव्ह उपयोग करण्याची क्षमता जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही जी तुमची विकासाची गती आहे ती 10 पटीने वाढवू शकता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की यापूर्वीचाही मला अनुभव आहे, शेवटी ॲडमिनिस्ट्रेशन तेच असतं, राज्यकर्ते बदलत असतात.